नारायणगाव मध्ये 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दरोडे, रॉबरी, जबरी चोरी, त्याच्यानंतर घरफोडी, असे एकदम हार्ड क्रिमिनल होते. म्हणजे जी डेड बॉडी होती ती दरीमध्ये होती. दरीमध्ये होती. गुंड साहेबांकडे त्यांचा चार्ज होता. सकाळी आम्हाला ती बॉडी वरती घेऊन यायला, वरती गेल्यानंतर लक्षात आलं की आपण वेपनच आणलेलं, त्यांच्याकडे वेपन. आणि ओतूर पोलीस स्टेशनचे आमचे जे इंचार्ज आहेत बाजगिरे साहेब, जोपर्यंत ती नदी क्रॉस करत नाही तोपर्यंत असं वाटायचं की आपलं काळीच काढून आपण दुसऱ्याच्या हातात दिलं. त्यावेळेसच विचार केला होता का पोलीस ऑफिसर बनायचं? पुढं करिअर काय करणार आहे आपण, कुठे ऍडमिशन, असं काय ठरलेलं नव्हतं. खूप खूप प्राऊड फील होतं युनिफॉर्म घातल्यानंतर. मग त्या काळात सर रॅगिंग वगैरे पण भरपूर व्हायची. तुमची झाली कधी रॅगिंग? हा, भरपूर होतं. रॅगिंग तर होतंच. रॅगिंगला सुरुवातीला त्रास पण व्हायचा, भीती पण वाटायची. तुमच्या काळात पण पेपर लीक झाले का कधी? मी आंदोलन वगैरे केलं, आम्ही मोर्चे वगैरे काढले. आणि की गडचिरोलीला एखाद्याची पोस्टिंग होणे म्हणजे ते पनिशमेंटच आहे. पण तुम्ही स्वतःच लेटर लिहिलं की मला गडचिरोलीला पाठवा. हा काय किस्सा आहे? म्हणजे पहिलाच अटेम्प्ट होता माझा PSIचा. त्यामुळं सर मग तुझी पहिली पोस्टिंग कुठे झाली? बंदोबस्तवरून येताना घाटाच्या तिथं फोन आला, सर तुमची बदली झाली म्हणून. कोणतं चुकीचं कधीच काय काम करत नाही, बदली कशी काय झाली? कधी कुठून गोळी, कधी कुठं ब्लास्टिंग लावला असेल, अँबुश लावला असेल, सांगू शकत नाही. नक्षलवाद्यांनी तो तोडला होता, तिथल्या लोकांना, कॉन्ट्रॅक्टरला मारलं, तो काय किस्सा सर? पहिलं म्हणजे लोक पोलिसांच्या जवळ येत नव्हतं. आणि आता तुमचं गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही किती लोकांना मदत केली तुमच्या गावामध्ये? माझी चुलत बहीण आहे शोभा शेलार म्हणून, ती देखील PSI झाली. स्वप्नील भोसले म्हणून ती ARTO झाली. पहिले आयडल माझे एक सुरेश मनोरे साहेब, जे जवाहरला डिवाइस होते प्रदीप जाधवचं. चांगलं कोणाला मानत असेल तर मी मानले. अंकित गोयल सरांना. चुकीचे प्रकार झाले होते यात्रांमध्ये, मर्डर असतील,